सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, उद्यापासून 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीमध्ये श्री मल्हारी मार्तंड खंडोबा षडरात्री घटस्थापना ची विधी आपल्याला उद्यापासून करायची आहे. पारायण सुद्धा करायची आहे. पारायण कशी करावी किंवा कशा पद्धतीने किंवा किती प्रमाणात करावी याची सर्व काही माहिती ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर बघा, 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर मार्गशीर्ष शुल्क ते 1 मे ते मार्गशीर्ष शुल्क 6. तर बघा, तुम्हाला सुरुवातीला एक वेळा श्री स्वामी स्तवन वाचायचं आहे, जे की आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. मुनीना सप्त कोटीना वरद भक्त वत्सल्या दुष्ट मर्दन देवेश वंदे ह मालसापती. हा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी हळद कुंकू स्वतःच्या कपाळाला लावायचे आहे. जेव्हा तुम्ही दोघेही घटस्थापना करत असाल तेव्हा, अगदी महिला करत असतील तर महिलांनी हळद आणि कुंकू लावायचे हा मंत्र म्हणत असताना. बघा, खालील मंत्रांचा 4 वेळा तळ हातावर पाणी घेऊन तुम्हाला प्राशन करायचं आहे, म्हणजे ते पाणी प्यायचं आहे, तीर्थ घ्यायचं आहे. ओम हे आत्मतत्व शोधयामी नमः स्वाहा. दुसरा आहे ओम ही विद्यातत्व शोधयामी नमः स्वाहा. ओम क्ली शिवतत्व शोधयामी नमः स्वाहा. ओम हेम क्ली सर्वतत्व शोधयामी नमः स्वाहा या पद्धतीने. त्यानंतर गायत्री म्हणत तुम्हाला प्राणायाम करायचा आहे. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् या पद्धतीने. त्याच्यानंतर सर्वात प्रथम जी काही आपली कोणत्याही पूजेमध्ये म्हणा किंवा कोणत्याही सेवेमध्ये म्हणा, सर्वप्रथम कृती येते ती म्हणजे संकल्प. कारण कोणतीही सेवा, कोणतंही पारायण, कोणतीही पूजा ही संकल्पाशिवाय मात्र पूर्ण होत नाही. आणि जेव्हा तुम्ही संकल्प करता तेव्हा तुम्ही त्या संकल्पामधून तुम्हाला होणारा त्रास, तुम्हाला काय हवं आहे किंवा कळत न कळत तुमच्या सर्व भावना या देवापर्यंत पोहोचतात आणि तुमचा संकल्प निश्चितच तो पूर्ण लवकरच होतो. तर बघा, हातात पाणी घ्यायचे आहे, अक्षदा घ्यायची आहे, हळद कुंकू आणि लाल फूल घ्यायचं आणि त्यानंतर संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा, तर मी या गोत्रात उत्पन्न झालेली आहे किंवा झालेला आहे. या ठिकाणी जर तुम्हाला तुमचं गोत्र माहिती असेल तर गोत्र म्हणावं. जर तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर तुम्ही कश्यप नावाचा उच्चार ह्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर मी या गोत्रात उत्पन्न झालेली आहे. आता उदाहरणार्थ मला जर ही सेवा करायची आहे किंवा मला घटस्थापना करायची आहे तर मी काय म्हणेल, तर मी भारद्वाज गोत्रात उत्पन्न झालेली आहे. मी गायत्री प्रफुल्ल पाटील या नावाची, या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव घ्यायचं, माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी, वर्धनासाठी, सर्व दुरित उपशमनासाठी, अशुभ भक्तीचे भय उपद्रव्य निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यदी सकल ग्रह पीडा शांतीसाठी, त्रिविध ताप निरसनासाठी, तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभैद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी, प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड द्वीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे मी वाचन करणार आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला करायचे असेल त्या पद्धतीने तुम्ही पाठाचं वाचन करायचं आहे, सांगायचं आहे. 3 करायचे, 5 करायचे, 7, 9 किंवा 11 पाठाचा मी संकल्प करीत आहे. सम हिच्यामध्येच तुम्हाला पाठ वाचन करायचे असतात. पाठ कसे वाचावी, कोणती पद्धत वापरावी, संकल्प कसा करावा, कोणते नियम अटी नियम याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्या यूट्यूब चॅनलवर ब्लॉग अपलोड केलेला आहे. तर बघा, ह्या पद्धतीने संकल्प करून झाल्याच्या नंतर श्री गणपती अथर्व शिष्य 1 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे.
त्यानंतर ओम श्री गंगा म्हाळसा सहित मणिमल्ला मल्लाराय नमः या मंत्राचा जप करीत तुम्हाला संपूर्ण घटस्थापनेची आता जी काही सांगणार आहे ती पूर्ण काही कृती करायची आहे, म्हणजे पूजा करायची आहे. बघा, घटस्थापनेच्या जागेवर छान अशी रांगोळी काढायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना कराल ती जागा आधी गोमूत्र आणि गुलाबजल टाकून छान अशी स्वच्छ करून घ्यायची, पुसून घ्यायची. पूर्ण घरात गोमूत्र शिंपडावं. तुमच्याकडे जर आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील किंवा केंद्रातील घेतलेली दशांग धूप असेल तर ती लावायची. त्याच्यामुळे छान असं तुमच्या घराचं वातावरण सुद्धा व्यवस्थित होतं. बघा, वातावरण शुद्ध करून झाल्याच्या नंतर, स्वच्छ करून झाल्याच्या नंतर त्या दिवशी सकाळी हळदीचं लेपन उंबरठ्याला करायचंय. छानशा रांगोळ्या दारी काढायच्या. त्याच्यानंतर घटस्थापनेच्या जागेवर सुंदर अशी रांगोळी काढावी. तिथे एक पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या डाव्या बाजूला अखंड दीप प्रज्वलित करावा. त्याची सुद्धा पूजा करावी. त्याच्यानंतर एक वेळूची टोपली घ्यायची आहे. त्यात पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती, गहू मिसळून त्याच्यामध्ये भरायची आहे. त्यावर एक स्वच्छ धुतलेला मातीचा घट व त्या घटाला पिवळ्या लोकरीचे 6 वेढे देऊन ठेवावे. त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षता टाकाव्यात. विड्याची 5 पाने व आंब्याचा डहाळा तुम्हाला लावायचा आहे. घटाच्या 4ही दिशेला पूर्वेकडून उतरते, नंतर दक्षिणेस, नंतर पश्चिमेस, नंतर उत्तरेस अशा प्रकारे उतरते, म्हणजे उतरत्या क्रमाने तुम्हाला हळदीचे गंध लावायचे आहे. घटावर एका तांब्याच्या अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून त्यावर हळदीचे अष्टदल तुम्हाला काढायचे आहे. खालीलप्रमाणे आता खंडोबाची तुम्हाला पूजा करायची आहे आणि ध्यान मंत्र म्हणायचे आहे. ध्यायेन मलारी देव कनकगी रिनिभ म्हाळसा भूषितांडकम शेताश्व खडगहस्त विबुधबुध गणे सेव्यामा कृतार्थ युक्तार्धी दैत्यमूर्ती डमरू विलीसहित नैश्चूर्मा विरामम नैत्य भक्तेषु तुष्ट स्वगण परिवृत्त नित्यमोकारूपम. हा मंत्र म्हणून तुम्ही जे काही खंडोबाचं तुमच्याकडे टाक असेल, ज्या खंडोबाच्या टाकाची आपण घटस्थापना 6 दिवस घरी बसवत असतो, आपल्या कुलदेवाला त्यांना नमस्कार करायचा आहे. बघा, खंडोबाच्या टाकावर 1 वेळा श्री सुक्तम व 1 वेळा रुद्र किंवा शिवमहिमा म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. घटावर विड्याची 2 पाने पूर्वेकडे देठ करून ते मला ठेवायचे आहे. त्यावर खंडोबाचा टाक तुम्हाला झोपवून ठेवायचा आहे. टाकाची लांबूनच पंचोपचार पूजा करावी. पंचोपचार पूजा करून झाल्याच्या नंतर आता तुम्हाला दररोज त्याची पूजा करायची आहे. 1 वेळा आपण झोपवलेला टाक तो उचलायचा नसतो. पंचोपचार पूजा करून झाल्याच्या नंतर पहिल्यांदा तुम्हाला ओम श्री मार्तंड भैरवाय नमः विलेपारणार्थे चंदनम समर्पयामी याप्रमाणे म्हणून गंधक लावायचे आहे. अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी असं म्हणून हरिद्रम कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी म्हणून गंध लावावे, अक्षता वाहाव्या व हळदी कुंकू वाहावे. त्याच्यानंतर ओम श्री मार्तंड भैरवाय नमः ऋतू कालो द्रवम पुष्पम समर्पयामी म्हणून तुम्हाला फुलं वाहायची आहे. त्यानंतर ओम श्री मार्तंड भैरवाय नमः धूपम अग्रपयामी म्हणून तुम्हाला धूप ओवाळायचा आहे. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः दीपम दर्शपयामी म्हणून दीप ओवाळायचा आहे. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः म्हणून पंचामृतात्मक नैवेद्य तुम्हाला समर्पयामी म्हणून पंचामृत एका वाटीत घेऊन एका वाटीत एकत्र करून त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. पूजेनंतर 1 माळ तुम्हाला घटावर खालील मंत्र म्हणून बांधायचे आहे. ओम मा माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्गे त्वयि नस्त्वे स्तमान्मे सिद्धिता भव. पहिल्या दिवशी विड्यांच्या पानांची माळ तुम्हाला बांधायची आहे. रोज घटावरील टाकांची दुरूनच पंचोपचार पूजा करून टाकास हळद वाहावी व घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधावी, आरती करावी खंडोबाची. 6 दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 पाठ मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे करावे. चंपाषष्ठीच्या दिवशी शंख किंवा घंटा ध्वनीत
घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिप्रदेप्रमाणे अभिषेक करून पूजन करावे. परंपरेनुसार कुलाचार व कुलधर्म पूर्ण करून तडी भरून महान नैवेद्य दाखवायचा असतो आपल्याला घटस्थापनेला, म्हणजे खंडोबाच्या टाकांना. नैवेद्यात बाजरीची भाकरी, नव्या वांग्याची भरीत, म्हणजे पातीचा कांदा व नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य, तसेच पुरणपोळी सुद्धा या दिवशी तुम्हाला करायची असते, जे लोक घटस्थापना करतील त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला तडी सुद्धा भरायची असते शेवटच्या दिवशी. तडी कशी भरायची तर बघा, कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तडी भरतात. ताम्हणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात. नंतर मध्यभागी तांब्याचा पैसा, सुपारी व नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात. याची कलशासह पूजा करतात. 5 मुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर 3 वेळा कपाळ टेकवतात व येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट, माळसांकथ, कडे पठार की जय असा जय जयकार करत आपण करत असतो. तसेच काही प्रदेशामध्ये सदानंदाचा येळकोट, येळकोट जय मल्हार, हर हर महादेव, चिंतामण मोरया, भैरोबाचा चांदोबा, अगडभंग नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा गोळा, पायी तोडा, कमरकड गोडा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहनमाळा, डोईवर शेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी आई, शिकार खेळी, माणसा सुंदरी, आरती करी, देवा ओवाळी, नाना परी, देवाच्या शृंगारा, कोट लागो शिखरा, खंडेरायाचा खंडगा, भंडाराचा भडका, बोल सदानंदाचा येळकोट, येळकोट जय मल्हार. याप्रमाणे असे म्हणतात. हे म्हणतात हातात दिवटी गुदली असते. विवाहापूर्वी कुलधर्म असेल तर भाऊ बंधकीही त्यांच्या दिवट्या आणायच्या असतात. नंतर वरील प्रमाणे जय जयकार करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या धुतल्या घेऊन थोडे जायचे असते. किमान 5 पावले चालायचे असते. त्याच दिशेस खोबरे व भंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचे आणि नंतर नैवेद्य व पुरणाच्या 14 दिव्यांची आरती करावी. जमल्यास धनगर जोडप्यांना जेवू घालावे. षष्टीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी. जमलेली हळद व पुरुषांनी नित्य कपाळास लावण्यासाठी तुम्ही ठेवू शकतात किंवा त्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता. तर बघा, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवाची म्हणजे श्री मल्हारी मार्तंड भैरवाची आपल्याला घटस्थापना करायची आहे. खंडोबाची घटस्थापना करायची आहे. त्याचप्रमाणे घटस्थापना तर करायचीच आहे, पण मल्हारी सप्तशतीचे पाठांचं वाचन सुद्धा करायचं आहे. बघा, ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही तर त्यांनी फक्त मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे वाचन सुद्धा किंवा पाठ सुद्धा केले तरी चालणार आहे. मग 3, 5, 7, 9, 11 किंवा 14 तुम्हाला जमेल अगदी त्या पद्धतीने. पुरुषांनी केले तर खूप जास्त आणि अतिउत्तम. पुरुषांना वेळ नसला तर स्त्रिया सुद्धा या सेवा करू शकतात. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला, ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.